गंधनी घालणं मी तर मोतवा नका माळ घालू नका एकादशी करू नका वारकरी होऊ नका आळंदी पंढरपूरला येऊ आंघोळ केल्यानंतर गंध तर लावीत जाणं राव घरातली घरात हे अवघड आहे का आपलं काय चालय कोणाच्याच कपाळाला गंध नाही आणि इकडं असं चालय गर्वासे कहो गर्व कशाला झक मारायला कहो कशाला कहो सगळा पोचटपणा आहे बुवा विठ्ठल मी तुम्हाला याच्या करता बोललो एकादशी करणं ही हिंदुत्वाची ओळख आहे बरोबर कर तो म्हटला एकादशी करायची अहो करा चांगली गोष्ट आहे करा पण तो म्हटला माझी जरा शंका आहे महाराज शंका काय तो म्हटला मला एकादशी करायची पण माझा प्रश्न आहे मग सांग ना प्रश्न काय तो म्हटला एकादशी करायची आहे मला पण ती जर नागपंचमीच्या दिवशी आली तर मग त्याला सांगितलं बाबा ऐक म्हणजे काय एकादशी नागपंचमीला कधी येतच नाही पहिली गोष्ट लक्षात घे एकादशी नागपंचमीच्या दिवशी येतच नाही तो म्हटला येत नाही हे तर मलाही माहित आहे बुवा आपण समजा आलीस तर म्हणजे समजा करता बोलतो मी काही लोक या समजावर इतकं आडून पडतात ना त्याला म्हटलं अरे बाबा शक्यच नाही रे कधीच नाही रे येतच नाही रे एकादशी नागपंचमीच्या दिवशी येतच नाही बाबा तो म्हटला येतच नाही येत मलाही माहिती आहे बुवा आपण समजा आलीस तर त्याला म्हटलं पंचांगामध्ये तिथी घटली तर एखादी घटतीन वाढली तर एखादी वाढते एकादशी 11वी तिथी पंचमी 5वी तिथी एकदम 6 तिथ्या घटून 11वी तिथी 5वीच्या जागी येईल कशी तुला पडतं तो म्हटला अहो येतच नाही येत मलाही कळत बुवा पण समजा आलीस तर अरे बाबा नाही रे शक्य तो म्हटलं तुम्ही काय हो अहो येत नाही हे का मला माहित नाही का येतच नाही हे मलाही माहित आहे पण आलीस तर समजून सांगणारा त्याला म्हटलं एक काम कर काय एकादशी नागपंचमीच्या दिवशी आली तर लोण्याचे भजे तुपामध्ये तळायचे आणि त्याचा फराळ करायचा लोण्याचे भजे तुपात तळायचे आणि त्याचा फराळ करायचा मग हा म्हटलं काय बोलता राव लोण्याचे कुठं भजे निघतात का मग त्याची जागा आता यांनी घेतली हा म्हटला लोण्याचे भजे निघतच नाही हे तर मलाही माहिती आहे बुवा पण समजा निघालेस तर म्हटलं शक्यच नाही कधीच शक्य नाही लोण्याचे भजे तो म्हटला निघत नाही हे तर मलाही माहिती आहे हो पण समजा निघालेस तर तस तुकाराम महाराजांनी उत्तर दिलंय प्रश्न काय निर्माण केला महाराज तुम्ही आम्हाला म्हणता देव आपलासा करून घ्या पण समजा आम्ही नाहीच देव आपलासा केला तर मग तुकोबारे म्हणतात तुमची सुखाची गरज पूर्ण होणार नाही तुम्हाला सुख हवं असेल तुम्हाला मनापासून मनपूर्वक सुख हवं असेल सुख लागत असेल तर त्या सुखाची गरज पूर्ण करण्याकरता तुम्हाला आवडत नसला तरी इच्छा नसली तरी लागत नसला तरी नाविलाज जाणे का होईना देव आपला असा करावाच लागेल आणि एवढंही बोलल्यानंतर पुन्हा म्हणा समजा नाहीच आपलासा केला तर मग तुकोबारे त्याचं उत्तर सांगतात
नाहीच देव आपलासा केला तर, हा जो प्रश्न आहे ना, या प्रश्नाचं उत्तर दिलंय महाराजांनी. तेने विना जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळूच शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंतीपूर्वक आमचं सांगणं आहे, काय करा तर या जीवनामध्ये तुम्ही देव आपलासा करून घ्या. अजून 1 मिनिट बोलतो, ऐका. काय महाराज, सुखाच्या बाबतीत जर विचार केला, सुखाच्या बाबत जर आपण विचार केला तर ऐका, सगळ्या जगाची आवड एकच आहे. सुखासंबंधी सगळ्या जगाची आवड एकच आहे आणि सगळ्या जगाची आवड सारखीच आहे. या जगात, या विश्वात सुख आवडत नाही असा माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. मला सुख नको, मला सुख नको, सुख मला आवडत नाही असं म्हणणारा अजून जन्माला यायचा आहे. म्हणजे असा माणूस वर्तमान काळात या विश्वात असा माणूसच नाही की मला कोणत्याही धर्मातला असो, कोणत्याही देशातला असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पंथाचा असो, प्रत्येकाची आवड सुखाच्या बाबतीत. तसं जर पाहिलं तर आवड सर्वांची सारखी नाही, प्रत्येकाची आवड वेगवेगळ्या प्रकारची. एकच विषय सर्वांना आवडत नाही. उदाहरणार्थ मी विचारतो, तुम्ही मला सांगा, धन सर्वांना आवडतं का? धन सर्वांना आवडतं का? काय उत्तर द्याल तुम्ही? उत्तर काय तुमचं? धन सर्वांना आवडतं का? बोला, पुन्हा बदलायचं नाही, पुन्हा पुन्हा पलटी मारायची नाही. परत विचारतो, विचारपूर्वक सांगा, धन सर्वांना आवडतं का? हे उत्तर चुकीचं आहे तुमचं. का? धन सर्वांना आवडतं असं विधान आपल्याला करता येणार नाही. का? आपल्या भक्ती मालिकेमध्ये किंवा भक्ती विजय ग्रंथामध्ये अशा काही विरक्त भक्तांच्या कथा आल्या तर सर्वांना धन आवडतं म्हणता येत नाही बुवा. हा, आपल्याला आवडतं म्हणजे सर्वांना आवडतं असा त्याचा निकष काढता येत नाही. तुम्हाला आवडतं म्हणजे सर्वांना आवडतं का? आपल्याला आवडलं, आता आम्हाला आवडतं, तुम्हाला आवडतं का? नाही नाही. द्या माझ्याकडे जमा करून, नेतो गाडी भरून, चांगला योग आहे. आपल्याला आवडतं याचा अर्थ सर्वांनाच धन आवडतं असं नाही ना म्हणतायत. पंढरपुरामध्ये भगवत भक्त जळोजी मळोजीची कथा सांगितली जाते. एका राजाने पंढरपुरामध्ये धन वाटलं, द्रव्याची लयलूट केली, धन वाटलं. सकाळी 6 वाजेपासून राजदूत त्या सोन्याच्या मोहरा घराघरात नेऊन वाटत होते. राजाचं फरमान होतं, एकही घर सुटता कामा नये. सगळ्या पंढरपूर नगरीत धन वाटलं. सायंकाळ झाली, 6 वाजले, सकाळी 6चे वाटत होते. आणि मग राजाने विचारलं, सर्वांच्या घरी पोहोचलं का? सेवकांनी सांगितलं, महाराज वाटलंय सर्वांच्या घरी, पण 2 जण आहे, ते आले नाही, येणार नाही आणि द्रव्य घेणार नाही, ते धनाला हात लावणार नाही. कोण आहे? त्यांचं नाव आहे जळोजी आणि मळोजी. एक काम करा, त्यांची परीक्षा घ्या. आणि मग ही भक्ती विजयातली कथा आहे बरं का. हा, मैपती महाराजांनी लिहिलेलं जळोजी मळोजीचं चरित्र आहे. हे संक्षेपाने मी तुमच्या पुढे मांडतोय. एक काम करा, परीक्षा घ्या. काय परीक्षा? रात्री जळोजी मळोजी जेवण करून, भजन करून, स्वाध्याय करून झोपले आणि त्यांच्या अंथरुणाच्या पायापाशी, पायथ्याला, दोघांच्या अंथरुणाच्या पायापाशी सोन्याच्या मोहरांचे गंज घालून ठेवले. आणि राजसेवक, राजदूत अंधारामध्ये दबा धरून उठल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय पाहण्याकरता थांबले. उत्तर रात्र झाली, पहाट झाली, काकडा भजनाकरता उठायचं म्हणून ते दोघं अंथरुणावर उठून बसले. तर समोर पायापाशी पिवळं पिवळं काहीतरी दिसलं. अंधारामध्ये त्यांना स्पष्ट काही त्याचं ज्ञान झालं नाही, पण पिवळं पिवळं दिसलं. तर त्या दोघांमधला एक जण चिडला, संतापला. तो म्हटला, बघा काय दुनिया बदलली, काय कलीचा वारा आलाय, काय दुनिया बदलली बघा. तर दुसरा एक जण म्हटलं, काय झालं बाबा? तर म्हटलं, कोणीतरी आलंय, आपल्या घरामध्ये 2 नंबरचा कार्यक्रम करून गेलाय. लक्षात येतं ना तुमच्या? समजतं तुम्हाला? काही समजून घ्या ना, सगळं नका ना बोलायला लावू. म्हणजे कुछ तुम समजो कुछ हम बताएंगे.
हा? अरे कोणीतरी घाण करून घे. दुसरा एक जण म्हटला बाबा कशाला चिडचिड करतो, एक काम कर, रामाची वेळ आहे, प्रसन्न वेळ आहे, भजनाची वेळ आहे, काकडा भजन करायचंय, देवाची आळवण करायची, कशाला चित्तभंग करतो, एक काम कर, माती टाक आणि पुष्ट्यावर भरून फेकून दे. ऐकू राहिले ना तुम्ही सगळे? ऐकू राहिले ना? ऐका ना मग काय. महाराज आपल्या घरामध्ये लहान मुलांनी संडास केली तर चुलीतली राख त्याच्यावर टाकून पत्र्यावर भरून ती आई जसं उकरड्यावर नेऊन टाकती तसं त्या जळोजी मळोजीनी दोन्ही गंजावर माती टाकली, ते गंज पुष्ट्यावर भरले आणि बाहेर नेऊन टाकले. आता सांगा धन सर्वांना आवडतं का? आता कसे काय बदलले मग? कोणता विषय पाहतो? स्त्री विषय सर्वांना आवडते का? स्त्री सर्वांना आवडते का? उत्तरही त्याचं नाही. का? कामुक पुरुषाला स्त्री आवडेल पण निष्कामाला स्त्री आवडत नाही बुवा. अशा निष्काम भक्तांच्या कथा त्या पण आपल्या चरित्रात आहे. सर्वांनाच स्त्री विषय आवडतो असं विधान करणं 100% चूक आहे. सर्वांना स्त्री आवडत नाही. सर्वांना बघा ना तुम्ही, महाभारतामध्ये असा बिकट प्रसंग निर्माण झाला, विचित्र वीर्यानी चित्रंगदाचा दारुण अंत झाला. त्यांच्या तरुण बायका अंबिका अकाली विधवा झाल्या. आता कुरुवंशामध्ये पुरुषच उरला नाही, संपला कुरुवंश. आता हा विस्तार व्हायचा कसा? एकच पुरुष उरला, त्याचं नाव भीष्म आहे. आणि त्या भीष्मानी आपल्या बापाला वचन दिलंय, प्रतिज्ञा घेतली, मरेपर्यंत ब्रह्मचारी राहील आणि राजगादीला स्पर्श करणार नाही. सत्यवती करता त्यांनी घेतलेलं हे वचन आहे. आणि आता पुरुष कोणी उरला नाही. या वंशाचा विस्तार तर झाला पाहिजे. करायचं काय? म्हणून भीष्माचार्याची सापत्न माता सावत्राई त्या भीष्माचार्या पुढे आली सत्यवती आणि तिने सांगितलं, भीष्मा आजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा माझ्या करताच केलीस ना तू? माझ्याच करता तू शंतनूला वचन दिलंय ना? पण जिच्या करता आजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली ती तुझी सावत्राई आज तुला विनंती करीत आहे. विचित्र वीर्य चित्रंगद तुझे 2 तरुण भाऊ मरण पावले. आता या वंशाचा विस्तार करण्याची जबाबदारी तुझी आहे. कोणी पुरुष उरला नाही. म्हणून हात जोडून भीष्मा तुला विनंती करते, प्रतिज्ञा सोडून दे, लग्न कर आणि कुरुवंशाचा विस्तार, कुरुवंशाची वृद्धी कर. ऐका महाराज, एवढा बिकट प्रसंग समोर आहे. प्रत्यक्ष आई विनंती करती तरी भीष्माचार्यांनी आपली प्रतिज्ञा मोडून लग्न केलं का? बायको केली का? आत्ताचे जर भीष्माचार्य असते 2021 तर ते म्हटले असते माझा नाईलाज झाला. तसं घडलं नाही बुवा. सांगा, स्त्री विषय सर्वांना आवडतो का? नाही. पुत्र सर्वांना आवडतो का? पुत्र लोभ्याला पुत्र आवडेल म्हणजे सर्वांनाच पुत्र आवडतो असंही पण नाही. अशा पण काही कथा आपल्या इतिहासात आहे. विठ्ठला एकच कथा आहे, ऐका. पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर यांना एकच मुलगा होता, कुलदीपक. पण अहिल्याबाईंनी स्वतः मारून टाकला, स्वतः हत्या केली. का? ते एकुलतं एकच होतं कुलदीपक, पण दिवट खूप अवघड, भलतं अवघड. काय करायचं? ते लहानपणीच असे पराक्रम करायचं बघा. त्या अहिल्याबाईला भेटायला कोणी पाहुणे आले का ते बूट बाहेर काढायचे आणि वाड्यात जायचे ना, तर हे पोरग बाकीच्या पोरांना घेऊन दगड उचकायचं, विंचू पकडायचं आणि पाहुण्याच्या बुटात आणून सोडायचं. ते पाहुणे सल्ला मसलत करून बाहेर माघारी जायला निघाले. बाहेर आले, पायात बुट घातले, ते विंचू ठणा ठणा ठणके मारायचे. पाहुणे तिथं डिस्को. अहिल्याबाईंनी विचार केला, बालपणातच पोरग असले का पराक्रम करतय, हे मोठ्यापणी गावाच्या गाव पेटून देईल. ऐका, माझ्या उज्ज्वल कीर्तीला कलंकित करणार असेल तर
आपल्या दुराचाराने माझ्या 42 कुळ्या नरकात टाकणार असेल तर असा कुलंगार नसलेला बरा हत्तीच्या पायाखाली तुडवून मारला. आणि एक वाक्य बोलतो, ऐकून ठेवा, तुम्हाला सर्वांना खूप गरजेचं आहे. ऐका बरं का महाराज. काय? खरे माता पिता तेच, खरे माता पिता तेच म्हणजे खरे आईबाप तेच. कोण? जे मुलाच्या अवगुणावर पांघरून टाकत नाही. खरे आईबाप तेच जे मुलाचे दोष झाकत नाही, मुलाच्या दुर्गुणाकडे कानाडोळा करत नाही. मग त्याला योग्य वेळी योग्य ते शासन करून त्याच्यातला माणूस घडवायचं काम करतात जे खरे माता पिता ते. नाही तर महाराज काही काही आई बापही तसेच राहतात, त्यांचे पोर तसेच होतात. बापही तसाच. म्हणून आपल्याकडे ती म्हण याच्या करताच पडली, बाप तसा बेटा. आहे ना तुम्हाला माहिती? मन मन बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा. पुढे पुढे तुम्हाला येतच नाही, मलाच येते एकट्याला. पुढे अर्धी म्हण आहे ना अजून, बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा, घोडी तशी मेक आणि माई तशी लेक. तुम्हाला येतच नव्हती विठाला. फार गमते गंमत म्हणून ऐका सोडून द्या, टेन्शन घेऊ नका. पाहुणा आला, अंगातला कोट काढला आणि खुंटीला अडकवला. तर मुलांनी पाहुण्याच्या कोटाच्या खिशात वाळू भरायला सुरुवात केली. आणि मुलगा कोटाच्या खिशात वाळू भरतो पाहुण्याने पाहिलं. आणि पाहुणा घर मालकाला म्हटला, काय तुमचं मुलगा हो? काय मुलगा आत्रा बोय हो तुमचं? म्हणजे काय माझ्या कोटाच्या खिशात वाळू भरतय. मालकाने पाहिलं आणि मालक पाहुण्याला म्हटला, हे आपलं नाही ते पोरग, आपलं नाही. ते म्हटलं तुमचं नाही, मग पोरग कोणाचं आहे? ते म्हटलं पाहुण्याचं आहे, सुट्टीवर आलेलं. आणि मग पाहुण्याने मालकाला विचारलं, तुमचं कुठं आहे? आणि मग मालक म्हणे, आमचं ते बाहेर तुमच्या बुटात लघवी करतंय. म्हणजे मी काय बोललो? अहो ते बापही तसंच आणि पोरगाही तसंच. एक पोरगा चोरून आंबे खायला गेला. शेतात आंब्याचे झाडं होते, राखणदार होता, आंबे पाडायला लागले होते, झाडावर पिकले होते. पोरगा चढला, पाड काढला आणि खायला लागला. तर त्या आंब्याचा राखणदार हातात दगड घेऊन आला. लाज नाही वाटत म्हटला, बापाचा माल समजतो, खाली उतर म्हटला. पहिला खाली उतर, एका दगडात खाली पाडील म्हटला, उतर खाली. पण ते पोरग बेडर होतं, चाभरट होतं, घाबरणार नव्हतं, बोलकं होतं. ते कार्ट वरूनच त्या राखणदाराला म्हटलं, अरे हडी उतरत नाही. त्यांनी तर राखणदार जागीच पंक्चर केला. तो राखणदार म्हटला, बेटा थांब, तू तसा ऐकायचा नाही, तुझ्या घरी जातो आणि तुझ्या बापाला सांगतो. पोरगावरूनच म्हटला, घरी जाऊन काहीच उपयोग नाही. म्हणजे का? हा म्हटला, माझा बाप तुम्हाला घरी भेटायचाच नाही. राखणदाराने विचारलं, का कुठे गेला तुझा बाप? तो म्हणला, तो काय वरच्या फांदीवर. आता तुम्ही बसल्या बसल्या विचार करा आणि मला सांगा बुवा, ज्याचा बापच वरच्या फांदीवर आहे त्याचा पोरगा शेरूला कीर्तन ऐकायला येईल का? इसीलिए कहते हैं बाप वैसा बेटा. माझं वाक्य पुन्हा अधोरेखित करून घ्या. खरे आईबाप तेच का जे मुलाच्या दुर्गुणावर पांघरून टाकत नाही. आईल्याबाईंनी एकुलता एक मुलगा मारला बुवा. मला काय बोलायचंय? पुत्र काय, धन काय, स्त्री काय, सर्वांनाच आवडेल. स्त्रीचा विषय तुमच्या जवळ घडलेला इतिहास आहे पहा, तुमच्या शेजारी घडलाय ना इतिहास. सर्वांना स्त्री आवडते म्हणावं, तो तुमच्या शेजारी इतिहास घडला माझा. बघा तुम्ही कुठं घडला? इथं घडला ना, जाम समर्थला, टाकळीला. आहे की नाही? रामदास स्वामी लग्नाच्या मंडपात आहे, बावल्यावरती उभे, नवरी समोरून उभे, अंतरपाठ धरलेला आहे, अक्षदा सर्वांना पोहोचलेल्या आहे. मंगलाष्टिका सुरू करायच्या आणि ब्राह्मण बुवानी, वधूवर्यो शिवम भवतु शुभ लग्न सावधान. आणि
ब्राह्मणाच्या मुखातला सावधान शब्द कानावर पडला आणि बवल्यावरचा नवरा मुलगा एकदम सावध झाला. ज्या अर्थी सावधान म्हणतात त्या अर्थी धोका दिसतो. कारण एक मिनिट ऐका, सावधान हा शब्द कुठं वापरला जातो? हा डेंजर आहे. रेड 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 हा लाल सिग्नल आहे, लाल. हा ग्रीन नाही, हा रेड आहे, रेड. हा धोक्याच्या ठिकाणी अवघड वळण असलं सावधान. हा खूप खोल दरी असली सावधान. पुढे काही घडणार असली घटना सावधान. विजेच्या डीपीवर असतं पा, विजेच्या डीपीवर, त्या डीपीवर एक पत्र असतो, त्या पत्रावर माणसाच्या मुंडीचं चित्र, त्याच्यावर गुणाकाराची फुली. सावधान. इकडं तिकडं हात घालू नको, शॉक लागला तर चिटकून मरशील. सावधान. हा डेंजर आहे बुवा. रामदास स्वामी विचार करतात ज्या अर्थी ब्राह्मण बुवा. बर पुन्हा पुन्हा म्हणायचे सावधान सावधान सावधान. आणि जेच बावलं सोडून पळाले, पुन्हा रामदास स्वामी त्या मंडपात आलेच नाही बुवा. आणि थोडं पुढे बोलू का? काय इतक्या वेळा सावधान सावधान म्हणून सुद्धा जे नवर सावध होतच नाही त्याच्याबद्दल जमलेले लोक शेवटी टाळ्या वाजवतात. मी खूप वर्ष विचार करायचो का लग्नाचे शेवटी टाळ्या का वाजवतात बुवा. त्याचं उत्तर इथं सापडलं मला. शेवट तदेव लग्न सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं लक्ष्मी बल. हे टाळ्या का बरं वाजवतात? टाळ्या वाजवतात याचा अर्थ इतक्या वेळा सावध करून सुद्धा सावध झालाच नाही, गुतला, अडकला, फसला. भोग आता मरेपर्यंत, भोग आता मरेपर्यंत. आपल्याला बोलायचं काय? धन काय, स्त्री काय, सर्वांची आवड सारखी नाही. पण सुखाच्या बाबत विचार करा तर या जगात सुखाच्या बाबत सर्वांची आवड एकच आहे. तुम्ही कोणाला विचारा, सुखा जाऊ द्या, जगाचा विचार सोडा. या कीर्तनात जेवढे स्त्री पुरुष बसले एवढ्या सगळ्यांना विचारा, सुख आवडतं? तर प्रत्येकाची मान होकारार्थी चालणार. हो हो, मग मग, तर तर, नको, नकारार्थी मान. एक जुनं उदाहरण सांगितलं जातं. त्या भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदास नावाचा पंडित होता आणि तो कालिदास प्रत्युत्पन्न होता. बाकीचे पंडित होते पण कोणाची डाळ शिजत नव्हती. त्याच्यामुळे बाकीच्या पंडितांना त्या कालिदासाचा राग यायचा. भोजराजा कायम त्याचीच वाहवा स्तुती करायचा, त्याला बक्षीस द्यायचा. हे पंडितांना काहीच मिळायचं नाही. हे पंडित त्या कालिदासाच्या पांडित्यावर, विद्वत्तेवर जळायचे. आणि एक वाक्य माझं पुन्हा ऐका, हे तुमच्या गरजेचं आहे बुवा. काय काय आपल्या बहुजन समाजाची ना ही फार मोठी वाईट सवयच आहे. कोणती सवय? ऐका, ज्याला जीवनामध्ये काहीच करता येत नाही त्याला फक्त जळता येतं. ज्याला कोणतीच प्रगती करता येत नाही तो फक्त दुसऱ्याच्या प्रगतीवर जळत राहतो. सगळे पंडित याच्या पांडित्यावर जळायचे. विठ्ठला एक दिवशी सगळे पंडित एकांतात खाजगीत भोजराजाला भेटले. म्हटले महाराज याला हाकलून द्या, दरबारात त्याला ठेवू नका, हाकलून द्या कालिदासाला. ते म्हटले हाकालतो त्याला, पण आता काही कारण पाहिजे ना. म्हटले कारण काही नाही, उद्या दरबार भरला, आमच्या सगळ्यांच्या मनात काय चाललं त्याला ओळखायला सांगा. ओळखलं त्यांनी तर ठेवा, नाही ओळखता आलं द्या उचकून. दरबार भरला आणि भोजराजांनी प्रश्न केला, कालिदास. कालिदास असा उभा राहिला, जी सरकार, एक प्रश्न विचारतो, उत्तर अचूक दिलं तर राहायचं, नाही तर तोंड काळं करायचं, पुन्हा मला तोंड दाखवायचं नाही, मरेपर्यंत तोंड दाखवायचं. अगदी सविनय नम्रतेने कालिदास म्हणाला, विचारा महाराज, प्रश्न काय विचारा. उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, प्रश्न काय विचारा. आणि मग त्यांनी सांगितलं, सांग, या दरबारात सध्या जेवढे जण बसलेत स्त्री पुरुष, या सर्वांच्या मनात सध्या काय चाललंय ओळखून दाखव.
आता 1 मिनिट ऐका, प्रश्न एकच आहे पण साधा आहे का? मनातलं ओळखायचंय, मनातलं. महाराज आजपर्यंत कोणाचं मन कोणाला कळालंय का? आणि मी म्हणतो कळत नाही म्हणून तर बरं चाललंय. एकामेकाच्या मनातलं कळालं तर काय होईल हो? विचार करा, नुसती कल्पना करा. कळत नाही हो, कोणाचंच मन कोणाला कळत नाही. हा, मित्राचं मन मित्राला कळत नाही, आई बापाचं मन मुलाला कळत नाही, मुलाचं मन आई बाप, ते तर मरू द्या हो. अगदी जवळचं सांगतो, जे नवरा बायको 10x10च्या खोलीत 50-50, 60-60 वर्ष एकत्र संसार करतात, त्यांना तरी एकामेकाचं मन कळतं का? बऱ्याच जणांच्या घरी पहा नवरा बायकोचा मेळच नाही. 63 आपलं 36 बऱ्याच नवरा बायकोचं 36 आलं ना लक्षात? 3 आणि 6 36 म्हणजे त्यांचा 63 होतच नाही. कधी त्यांचा 63 होतच नाही. नवरा चालला पूर्वेला, बाई निघाली पश्चिमेला. बऱ्याच जण नवऱ्याला आवडतं राम मंदिर, बायकोला आवडतं चित्र मंदिर, असंच करतं बघा. बऱ्याच जणांच्या घरी ताळमेळ, कोणाचं मन कोणालाच कळत नाही बुवा. जाऊ द्या, विज्ञानाने एवढी प्रगती केली, शरीराच्या आंतरबाह्य सगळ्या अवयवांचा एक्सरे येतो. म्हणजे एक्सरे काढता येतो. मनाचा एक्सरे निघतो का? तुम्ही म्हणा माझं डोकं दुखतं, लगेच फोटो. कुठं शिर चोकअप झाली, तुम्ही म्हणा माझं नाक दुखतं, किती हाड वाढलं, फोटो. अहो माझं दात दुखतो, किती किडला पाहायचं, फोटो. अहो माझं घसा दुखतो, काय सुजलं, फोटो. छाती दुखती, काय झालं, फोटो. हात मोडला, फोटो. पाय मोडला, फोटो. पोटात दुखतं, कुठं गोळा उठला, फोटो. एक जण म्हटला डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, काय मला मनात बेचैन होतो, फोटो. मनाचा एक्सरे नाही बुवा. विज्ञान आभाळाला पोहोचलं, त्याला मनापर्यंत पोहोचता नाही आलं. मनाचा एक्सरे नाही. मनातलं ओळखायचे. प्रश्न एकच आहे, साधा आहे का? पण तो कालिदास होता. तो म्हटलं सांगतो सरकार. सांगतो म्हटल्यावर हे सगळे पंडित एकामेकाच्या कानाला लागले. ऐका हो, म्हणजे काय त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी ओळखलं. आपल्या मनात जरी ते असलं म्हणजे त्यांनी ओळखलेलं बरोबर जरी असलं, आपण नाहीच म्हणायचं हो, खोटंच बोलायचं बरं का, नाही तर भस्कन हो म्हणाल आणि सगळा गोंधळ करून ठेव. ओळखलं तरी नाहीच म्हणायचं, याचं कामच करायचं. आज यांनी ठरवलं खोटं बोलायचं. पण अजून एक जाता जाता सांगतो, खोटं जास्त वेळ बोलता येत नाही बरं का. खोटं 5दा बोलाल, 10दा बोलाल, 50दा बोलाल, 100दा बोलाल, 1000दा बोलाल. कधीतरी माणसाला खरं बोलायची पाळी येती म्हणजे येतीच. हे बा, जुन्या काळामध्ये एक माणूस संध्याकाळी जेवला, गोधड्या खांद्यावर घेतला आणि देवळात झोपायला निघाला. तर रस्त्यात त्याला एक जण भेटला. राम राम, काही झोपायला चालले वाटतं. तोडला नाही, उड्या मारायला. शेतातून गावात येत होता, रस्त्यात एक राम राम, काय गावात चालले वाटतं. तोडला नाही, मसनात चाललो. 8 वाजता कीर्तनाला येत होता आणि रस्त्यात एक जण भेटला. राम राम, काय शाळेमध्ये कीर्तनाला चालले वाटतं. तोडलाई जिंगनंग चिकनंगला. एकादशीच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खात होता. एक आला घरात. राम राम, काय फराळ चालला वाटतं. तोडला नाही, भाकर खातो. असं बोलायचं. पण ऐका ना, एक दिवसाचा प्रसंग आहे. त्याला अर्जंट कॉल आला. लक्षात येतं ना तुमच्या? आता आलं लक्षात आहे ना? अर्जंट, लाइटिंग, इमर्जन्सी. पोट गडबड करायला लागलं, गडगड गडगड वाजायला लागलं, कळा मारायला लागलं. घरात सोय नाही. त्यांनी घाईघाई लोटा भरला, पळत पळत ओढ्याकडे निघाला. पळतच चालला होता तर तिकडे एक जण भेटला. राम राम. कळलं काय? संडासला चालले वाटतं. आता काय म्हणत? याच्या विरुद्ध काय? अहो याच्या विरुद्ध हे आणि याच्या विरुद्ध ते. तो म्हटलं काय?
संडासला चालले वाटतं. आता म्हणाल का नाही खा आलं का नाही खरं बोलायची पाळी. खोटं जास्त वेळ बोलता येत नाही. यांनी ठरवलं, त्यांनी ओळखलं आणि बरोबर जरी असलं आपण नाहीच म्हणायचो. पण तो म्हटलं ऐका महाराज उत्तर माझं, या सगळ्यांच्या मनात ओळखायचं आहे ना, ऐका उत्तर. म्हणजे काय, या सगळ्यांच्या मनात आता सध्या फक्त एकच विचार चाललाय. कोणता? आमचा भोज राजा चिरायू हो, आमच्या भोज राजाच्या राज्यावर परचक्र कधी न येवो आणि आमच्या राणी साहेबाचं सौभाग्य अखंड टिकून राहो, हे प्रत्येकाच्या मनात सध्या चाललंय. कोणाला विचारा, आता कोण नाही म्हणल आणि नाही म्हणल ते जगल का? पहिल्या गाडीने मरणार नाही का तो? आणि मग राजाने विचारलं, क्यों जी, क्यों जी, आपके दिल में यही है? सगळे म्हटले हां जी, हां. आता विनोद सोडा, हे जुनच आहे. मी का सांगितलं, दरबारामध्ये जसं सर्वांनी होकारार्थीच मान हलवली, तसं या जगात कोणालाही विचारा सुख आवडतं? हो हो होच, होकारार्थीच उत्तर आहे, नकारार्थी उत्तर नाही. पण एक मिनिट ऐका, सगळ्या जगाला सुख आवडतं, पण त्याची प्राप्ती मात्र आज मितीला कोणाकडेच नाही. आणि मग तुकोबाराई सांगतात, बापा हो, जे सुख तुम्हाला आवडते, जे सुख तुम्हाला हवंय पण मिळालेलं नाही, त्या सुखाच्या प्राप्ती करता तुम्हाला उपाय सांगू का, पर्याय सांगू का? लोक म्हटले लय उपकार होतील ना महाराज, सगळी मरमर त्याच्या करताच करतो ना, सांगा ना राव, सुखा करता काय करू? मग महाराज म्हटले एकच उपाय. कोणता? देव आपलासा करून घ्या. ऐकणारे सगळे नाराज झाले. ते म्हटले घ्या. ज्याचा कटाळा त्याचा, अहो आम्ही सुरुवातीपासून देव नको नको म्हणतो आणि तुम्ही तेच पालपद लावता, देव घ्या देव घ्या. एक जण म्हटलं दुसरं काही माहित असेल तर बोला, नाही तर महाराज गप्प राहा बरं तुम्ही. मग तुकोबाराय म्हटले काय बोलता, सुख पाहिजे का तो हो, आणि देव पाहिजे का तर नको. मग ऐका, देव वजा सुख, देवा वाचून सुख, देवा शिवाय सुख, अशी जर तुमची मनात कल्पना असेल तर उत्तर ऐकून ठेवा. या जीवनामध्ये देवाशिवाय तुम्ही कधीही सुखी होऊ शकणार नाही. करीसी देवा विन या जीवनामध्ये देवा वाचून मी सुखी होईल अशी जर अपेक्षा धरून राहाल तर उत्तर ऐका, करीशी देवाविन आस, करीशी देवाविन आस, आवगी होईल निरास, इच्छा वाढविशी बहुवस, कधी सुखास न पवशी, तेने विना जीवा सुख नोहे, म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा, त्याच्याशिवाय सुखलाभ प्राप्त होणं शक्य नाही. तुम्हाला एकच करा, ऑप्शनच नाही दुसरं, एकच करावं लागेल. भक्तीच्या द्वारा, उपासनेच्या द्वारा देवावर प्रेम करून देव आपलासा करून घ्यावा लागेल आणि मग तुमच्या जीवनात सुखाची प्राप्ती होईल.
त्याच्याशिवाय तुम्ही हे बघा, देवा वाचून सुख ही कल्पनाच येडपटपणाची. ऐका बरं का, एक मिनिट ऐका. काय, एक बाई म्हटली मला आई व्हायचंय, मला आई व्हायचंय, पण प्रसूतीच्या कळांचा त्रास नको, लालन पालन करायचं टेन्शन नको, आणि याच्या वाचून आई व्हायचंय. आहे का एखादी स्कीम तुमच्या भागात? म्हणजे 9 महिने पोटात वागवायचं नाही, प्रसूतीच्या कळा सोसायच्या नाही, त्याचं लहानपणाचं ते म्हणजे पालन पोषण करायचं नाही, ऑटोमॅटिक आई. आहे का एखादं? पण असं कोण बोलली? श्रीमद भागवताच्या महात्म्यात आत्मदेव नावाचा जो ब्राह्मण, त्याची पत्नी धुंदुली, त्या धुंदुलीचे उद्गार आहे. ती म्हणते आई व्हायचंय, पण गरोदरपणा नको, प्रसव कळा नको, आणि लालन पालन नको. लालन हे पालन हे दुःखम प्रसुता यास्य वर्तते, वंध्या वा विधवा नारी सुखी वेचे. ती म्हणते आई व्हायचंय, पण लालन पालन नको आणि गरोदरपणाचा त्रास नको, याच्या वाचून आई. शक्य आहे का आई होणं? नाही कळलं? दुसरं बघा, एक जण म्हटला मला आजोबा व्हायचंय. आजोबा म्हणजे लय आनंद असतो, नातू मांडीवर खेळला पाहिजे, अंगा खांद्यावर खेळला पाहिजे, नातू नातू. मग म्हटले मला आजोबा होण्याची खूप इच्छा आहे, मला आजोबा व्हायचंय. पण बाकीचे म्हटले पण काय? तो म्हटला आजोबा व्हायचंय, पण मुलगा वजा. आता पहा काही तुमच्या लक्षात येत असेल तर, म्हणजे त्याची संकल्पना काय? मुलगा नको, डायरेक्ट नातू. चालेल का? नाही कळलं? अजून एक पहा. एक जण संध्याकाळी गाईचं दूध काढायचं, तर त्यांनी त्या दिवशी असं ठरवलं की आज वासरू न सोडता, गाईला पाजण्याकरता वासरू न सोडता डायरेक्ट गाईकडे जायचं. कारण त्यांनी विचार केला पैसे खर्चायला मी, गाय विकत आणायला मी, सोडबान करायला मी, मरमर करायला मी, चारा पाणी करायला मी, आणि गाय धुवायची असली का सोडा वासरू, याला काय एवढं महत्व? हा काय बीच में मेरा? वासरू सोडायचं नाही, डायरेक्ट गाय. मग त्यांनी बादली घेतली आणि डायरेक्ट गायीकडे निघाला. त्या गायीने असं पाहून घेतलं, वासरू न सोडताच आलंय वाटतं, येऊ द्या म्हटली. जवळ येऊन दिला, गायीच्या पायाजवळ गेला, काशेखाली बादली मांडली, 2 पायावर बसला आणि काशेला आता धारा काढण्याकरता काशेत हात घातला, आणि त्या गायीने जेच लाता मारायला सुरुवात केली, अशा लाता मारल्या, अशा लाता मारल्या, तोंडावर लाता मारल्या, इतक्या लाता मारल्या, पडला खाली. टोपी एकीकडं, चष्मा एकीकडं, पेन एकीकडं, मोबाईल आहे ना मोबाईल, बॅटरी एकीकडं, मागचं झाकण एकीकडं, तोंडात बसवलेलं दाताचं बचळ, ताळमेळच नाही कशा. त्या गाईला राग आला, माझ्या लेकरावर अन्याय करतो, दावं तोडलं, त्याच्या मागं लागली, उताना पाडला, त्याच्या छातीवर शिंग रुतवले, आणि मग गाईचं रुद्र अवतार पाहिला. त्याला वाटलं जगत नाही आता, आणि मग मोठ्याने मेलो वाचवा धावा याच्या ओरडण्याने शेजारचे 10-5 आले. त्यांनी गाय पकडली, दुसरीकडे बांधली, याला उठवलं, पाणी पिणी पाजलं, चांगला शांत झाला. आणि मग त्याला एकाने विचारलं माधू काय रे? हा म्हणे प्रयोग. बाकीचे म्हटले प्रयोग? असला कसला प्रयोग? तो म्हटला खूप दिवसापासून मनात असं चाललं होतं, बिगर वासराचं गाय दूध देते का, बिगर वासराचं गाय दूध देईल का, पण आज प्रयोगानिशी सिद्ध झालं. म्हटला वासराशिवाय गाय दूध देत नाही. मग एक जण म्हटला अरे तुझा झाला प्रयोग, पण डोकं फुटलं ना. तो म्हटला डोकं फुटलं तर फुटो, पण संशय मिटला ना, काही टेन्शन राहिलं का आता? मग एक मिनिट ऐका, त्याची संकल्पना काय? दूध काढायचं आणि वासरू नाही सोडायचं. ऐका बरं का, त्याला सांगा बाबा तुला जर दूध लागत असेल तर वासरू तुला सोडावंच लागेल. त्या म्हाताऱ्याला सांगा तुला नातू हवा असेल तर मुलगा तुला मानावाच लागेल. आणि त्या बाईला सांगा का तुला आई व्हायचं असेल तर गरोदरपणा आणि लालन पालनाचं दुःख तुला सोसावंच लागेल. तसं या जीवनामध्ये तुम्हाला खरंच सुखी व्हायचं असेल तर देव आपला असा करावाच लागेल. आणि एवढं बोलल्यानंतर तुम्ही म्हणा समजा नाहीच आपला असा केला तर, मग त्याचं उत्तर आहे तेने विन जीवा सुखनो ही विठोबा.
व्हायला आलेत. हा वेळ आपला संपलेला आहे, म्हणून पहिल्या चरणावर आपण थांबलेलो आहे. बाकी 3 चरण त्याचे बाकी आहेत. पण देवा वाचून तुम्हाला सुख का होणार नाही, तर देवा वाचून हे सगळं जग कसं आहे, तर येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी, हे दुःख निर्माण करणारे आहे. म्हणून याच्यामध्ये तुम्हाला सुख देण्याचं सामर्थ्य नाही या विश्वामध्ये. म्हणून तुम्ही देव आपलासा करा. तो जर आपलासा केला तर सुखी तर व्हालच व्हाल, पण तो जसा आहे तसं रूप तुम्हाला प्राप्त होईल. अविनाश करी आपोलिया आईशे लावी मना पिशे गोविंदाचे. आणि तुकोबाराय म्हणतात, जर ऐका थांबा, उठू नका. चालले का काय, निघाले का काय? हा अहो राम राम तरी करून जा, पुन्हा गाठ भेट होती नाही होती. हा एवढे कशी अप्पलपोटी माणसं तुम्ही पदरात पडलं झाली स्वार. हा अरे तुम्हाला काही माणूस की आहे की नाही? आता संयोजक इथं येतील, ते आमचे आभार मानतील. हा 320 किलोमीटर आलोय, आता 320 किलोमीटर जायचंय, 640 किलोमीटर आहे. आता संयोजक येतील, 640 किलोमीटरचा प्रवास करून महाराज आले, आमकं ढमकं तमकं. कमीत कमी आला बुवा, बरंच झक मारली, काय आभार तर माना का 2 शब्दाचे? एवढे कसे बेईमान माणसं तुम्ही निघाले. आणि 1 मिनिट ऐका, आता मी खरं तुमचं कौतुक करणार होतो 5 मिनिटं, का तुमची एवढी मोठी उपस्थिती आहे का मंडप तर अपूर्ण पडलेला आहे. मंडपाच्या बाहेर पार त्या टोकापर्यंत आता तुम्हाला मागे दिसणार नाही, पण आम्ही इकडून बघतोय ना. म्हणजे 1 मिनिट बघा, हे सगळे टाळकऱ्यांना विचारा, समोर जे दिसतंय ना महाराज, हा अथांग म्हणजे जनसागर दिसतो. समुद्र निर्माण झालाय, माणसांचा समुद्र. आणि आता तुमचं एवढे सगळे असून तुमची शांतता, तुमची प्रसन्नता, तुमची शिस्त, मी याचं कौतुक कर. त्या 2-4 जणांनी नासवलं गाड्या. ते कोण आहे ध्यानात ठेवा, उद्या त्यांना भेटा त्यांना. आणि दुसरी गोष्ट अशी आहे महाराज, एक अशी गंमत आहे, हे कीर्तनातले हे जे 2 भजन आहे ना, हे जरा घातच करतात बरं का. कोणतं? विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, हे 2 भजन कीर्तनातून काढून टाकता आले तर पहा ना, प्रयत्न करा ना. कारण हे काय होतं, विठोबा रखुमाई झाली का बऱ्याच जणांनाच वाटतं झाला रे मध्यंतर, आणि ज्ञानेश्वर माऊली झाली का बऱ्याच लोक शिवला रे कावळा. पण 1 मिनिट ऐका बुवा, 8 वाजेपासून तुम्ही बसले, 10:15 झाले. विचार इतकी तुमची आता खरंच ना. आणि 2-5 मिनिटं करता लोक का बरं असं करतात, का बेशिस्त करतात, कळतच नाही. मग कसं होतं तुम्हाला सांगू का, काशीतून आणलं आणि येशीत सांडलं. काशीतून आणण्याचा काही उपयोग झाला का? 2 मिनिटं करता आणि 5 मिनिटं करता. आता कोणी गडबड करू नका. काय तुम्हाला खरं सांगतो, आमच्या कीर्तनापेक्षाही संयोजकांना तुमच्याशी जो संवाद करायचा असतो ना, आज या व्यासपीठावर काय घडलं, उद्या दिवसभर या व्यासपीठावर काय, तुम्ही सगळे एकत्र आहे ना. मग एक जण बोलला का सगळ्यांना ऐकू जातं. आता उद्या कोणाचं कीर्तन तुमच्या घरी येऊन सांगायचं का, जे गेले त्यांच्या घरी सांगायचं का उद्या असं होणार. त्याच्याकरता होऊ द्या 2-5 मिनिटं इकडं तिकडं. आणि तुम्हाला एक सांगतो ऐका, व्यवहारामध्ये ड्युटीवरती ओव्हर टाइम केला तर ओव्हर टाइमाचं महत्व तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. ओव्हर टाइम काय करतो, रिजनेबल पगाराच्या पेक्षा दुप्पट पगार देतो ओव्हर टाइम. हा तसं इथं 10 मिनिटं जाऊ द्या ना, जास्त ओव्हर टाइम झाला डबल पुण्य मिळेल ना तुम्हाला. घरी जाऊन काय मिळणार आहे तुम्हाला? बायकोच्या शिव्याच खावा लागणार आहे ना. आला मुर्दा, आला मेला, पडकपची शिव्याच खावा लागणार आहे ना. अरे मग थांबा ना इथं, हा ओव्हर टाइम पुण्य तरी देईल ना तुम्हाला. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. आपल्या सेलू या ऐतिहासिक नगरीमध्ये विश्वसंत सच्चिदानंद सद्गुरु
साईनाथ महाराज म्हणजे साईबाबा आमचे शिर्डीचे, आणि त्या शिर्डीच्या साईबाबांचे सद्गुरू आणि या नगरीचं आराध्य दैवत असलेले केशवराज बाबा, त्यांची ही नगरी साईबाबांच्या सद्गुरूंची नगरी, ज्या साईबाबांना भेटण्याकरता दर्शनाकरता पाश्चात्य लोक विमानाने येतात, ज्यांच्या दर्शनाकरता 4-4 दिवस नंबर लागत नाही, असे विश्वविख्यात साईबाबा श्रद्धा सबुरीचा संदेश या विश्वाला ज्यांनी दिला, श्रद्धा और सबुरी, या 2 वाक्यामध्ये एवढं मोठं तत्वज्ञान सामावलेलं आहे बुवा. आणि त्यांचे सद्गुरू केशवराज बाबा ही त्यांची पुण्यभूमी, त्यांची पुण्यभूमी. जसं आपण रोज म्हणतो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तसं तुम्ही म्हणा शेलूपुरी पुण्यभूमी पवित्र. ही पुण्यभूमी, ही पावनभूमी. आणि या भूमीमध्ये गेली 4 दिवसापासून अत्यंत नयन मनोहरी, पाहता क्षणी नजर लागावी असा देखना, गोजीरवाना सुंदर कीर्तनाच्या महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. सद्गुरू केशवराज बाबांची कृपा, साईबाबांची कृपा, ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा, पांडुरंग परमात्म्याची कृपा. आणि या मंडपात जेवढे तुम्ही उपस्थित आहे सगळे पुरुष भाविक, सगळ्या माता भगिनी, तुमच्या सर्व जनता जनार्दनाचं अनमूल्य सहकार्य, आणि त्याचबरोबर माझे अत्यंत हृदयस्थ असलेले, प्राणप्रिय असलेले सन्मित्र आणि माझे गुरुबंधू आदरणीय श्री हरिभक्तीपरायण श्यामजी महाराज तांगडे, जयराम महाराज तांगडे, त्यांचं सुंदर असं नियोजन, आयोजकस्तत्र दुर्लभा असं शास्त्रवचन आहे. नियोजन करताना सुद्धा कोणता माणूस कोणत्या जागेवर बसवायचा हे तंत्र आयोजकाला अवगत असावं लागतं. कोणी उचलायचं आणि कुठं बसवायचं ते जमत नाही. त्याच्याकरता आयोजकस्तत्र दुर्लभा, योग्य माणूस योग्य ठिकाणी. आणि हे सगळं कुशल असं नियोजन आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण जयराम महाराज तांगडे महाराज यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून हा भक्तीचा रस, हा आनंद तुम्हाला सर्वांना उपभोगायला मिळतो, ते या पुण्यनगरीचे महान पुण्यात्मा असलेले आदरणीय आपले हेमंत दादा आडळकर आणि त्यांचे चिरंजीव, त्यांचे सुपुत्र आदरणीय श्रीमान पवनदादा आडळकर, या आडळकर परिवाराकडून ही मेजवानी सगळ्या जनता जनार्दनाला या ठिकाणी निर्माण केलेली आहे. कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने श्रीमंत लोक खूप आहे महाराज, श्रीमंत लोक किती आहे, खूप आहे. काही काहींकडे इतका पैसा आहे. तुम्ही आमच्या नगर जिल्ह्यात आले तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पैसा नगर जिल्ह्यात आहे. 3-3 पिढ्यांचा पैसा आहे. म्हणजे आजोबांनी कमवलेल्या नोटा, आता मोदींनी केला घोटाळा, पण अजून तळघराच्या तळघरं भरलेले आहेत. मग आजोबाच्याच नोटा अजून संपल्या नाही. मध्ये मुलांनी कमवलेल्या नोटा त्या बाजूलाचे नातू कमवायचं सपाटा लावलाय. 3-3 पिढ्या. पण नुसता पैसा असणं महत्वाचं नाही, तर पैशाबरोबर उदारपणा वृत्तीमध्ये असावा लागतो. पैसा, श्रीमंती आणि औदार्य या 2 गोष्टी वृत्तीत असाव्या लागतात. 99% श्रीमंतांकडे तुम्हाला औदार्य पाहायला सापडणार नाही. आणि क्वचित 1% असे पैशावाले का ज्यांची वृत्ती उदार असती, आणि त्या 1% आदरणीय पूजनीय पितृतुल्य हेमंत दादा यांचा नंबर त्या 1% 1 मिनिट ऐका.
दाता तोच एक जाणा नारायणा स्मरण. जो स्वतः भगवंताचं स्मरण करतो आणि आम जनतेला भगवंताचं स्मरण घडवतो तोच दाता, त्याची खरी संपत्ती. हे एकत्र येत नाही बुवा. तुम्हाला खरं सांगू का, हे माणसं तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं नाहीच. मग हे कोण आहे? हे भगवंताच्या विभूतीच आहे. या काय बोल, मी नाही बोललो, ऐका प्रमाण ऐका. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. हेमंत दादा सारखे माणसं म्हणजे भगवंताची विभूती. एकत्र येत नाही ना महाराज. सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमळ, व्याघ्र आणि कृपाळ. पुढे काय म्हटलंय? श्रीमंत आणि दयाळ. श्रीमंत आणि दयाळ हे दुर्लभ जी दातारा. श्रीमंती आणि दया एकत्र येतच नाही. श्रीमंत मगरूर असतो, श्रीमंत मगरूर असतो, श्रीमंत रागीट म्हणजे क्रोधी असतो, श्रीमंत कोणाला जुमानीत, तो देवालाच नाही मानित तर बाकीचं काय कोणाला मानित. आणि म्हणून दया आणि श्रीमंती जिथं एकत्र येते ना, तर तिथं भगवंताच्या अस्तित्वाची जाण असते. आणि तोच एकंदरीत सगळा प्रकार आदरणीय पूज्य हेमंत दादा आणि पवन दादा या परिवाराने आपल्या सर्वांच्या समोर हा आदर्श या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यांनी भरभरून तुम्हाला, म्हणजे परत सांगतो ऐका, इथं उभं राहिल्यापासून महाराज तुम्ही बघा आहे की नाही, आणि आता मी बोलतो त्याच्यात काय अतिशयोक्ती होती का मला सांगा. उभं राहिल्यापासून मला असं वाटतं का हे कीर्तन मी शेलू नगरीमध्ये करीत नसून हे कीर्तन मी पंढरपुरातच करतोय असं मला वाटतं. तुम्हाला खरं एक वाक्य जाता जाता सांगतो, 1 मिनिट ऐका. खरं एक वाक्य ऐका. काय? तुम्ही कीर्तन आटोपलं का गाडी करा, पंढरपूरला जा, महाद्वारात गाडी लावा आणि डायरेक्ट देवाच्या गाभाऱ्यात जा, तर तुम्हाला तिथं सुद्धा बोर्ड वाचायला मिळेल का देव शेलू मुक्कामी गेलेले आहेत. एवढा आनंद आहे. देवानी सुद्धा पंढरपूर सोडून शेलूला यावं, एवढा मोठा. आणि मला तुम्ही सांगा, एवढा भक्तीचा सोहळा, एवढा कीर्तनाचा गजर पाहून देव तरी पंढरपुरात एकटा राहून करील काय? बडव्यांचे गाचांडे खाईल काय करील तिथं राहून? रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत, तेथे आशे देव उभा जैसी, तेथे आशे प्रत्यक्ष भगवंताचं प्रगटीकरण या ठिकाणी दादांच्या, पवन दादांच्या, हेमंत दादांच्या दातृत्वातून या ठिकाणी घडलेलं आहे. आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारची दिशा नियोजनाची आदरणीय जयराम महाराजांनी ही दिशा त्यांना दिलेली आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. शेवटचं वाक्य एक सांगतो, या माध्यमातून दोन्ही म्हणजे तीर्थरूप हेमंत दादा, आदरणीय पवन दादा, संपूर्ण हा परिवार, या परिवाराने या माध्यमातून सगळ्या जनता जनार्दनाला जे प्रेम दिलंय, जे तुमच्यावरती प्रेम केलंय, असंच प्रेम या परिवारावर तुम्ही सुद्धा सदा सर्व काळ करीत राहा, अशा प्रकारची विनंती. असंच प्रेम करा. त्यांना खूप दीर्घ आयुष्य प्राप्त हो, खूप उत्तम प्रकारचं आरोग्य प्राप्त हो. आज आहे याच्यापेक्षा लाख पटीनं त्यांच्या संपत्तीत वाढ हो. खूप चांगल्या प्रकारची आणि अवस्था भगवंताच्या कृपेने त्यांना प्राप्त हो. त्यांना सामाजिक सेवेमध्ये, राजकीय सेवेमध्ये, पारमार्थिक सेवेमध्ये पांडुरंगाच्या, ज्ञानोबा तुकोबारायच्या, केशवराज बाबांच्या, साईबाबांच्या कृपेने भरभरून यश प्राप्त हो, अशा प्रकारचा सद्भाव भगवंताच्या चरणी या ठिकाणी व्यक्त करतो, चिंतन करतो. कीर्तन सेवेला विराम देतो. मृदुंगातले तुम्ही ऐकलं. आता आमच्याकडे ते जेव्हा येतात, माझ्या घरी तर 8 दिवस राहतात. दरवर्षी आमचे भरत महाराज पठाडे 8 दिवस, आणि आमच्या नाशिक, नगर, पुणा, मुंबई तिकडं असतात. भरत महाराज पखवाद वाजवायला असले का आमच्याकडे बघा, कीर्तनाचं प्रमाण झालं तरी त्यांच्या वाजवण्यावर लोक टाळ्या वाजवतात.
एका कीर्तनात कमीत कमी 50 तरी वेळा टाळ्या घेतात भरत महाराज. आज महाराष्ट्रातलं मृदुंग वादनातलं एकमेव नाव गाजतंय सध्या भरत महाराज पठाण. आणि हे तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या परिसराचं वैभव आहे. माजलगाव जवळ 1.5 किलोमीटर त्यांचं गाव आहे. माजलगावला खेटून पाथरी रस्त्याला 1.5 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. आणि हे तुमच्या परिसराचं फार मोठं वैभव आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो महाराज, हे जे काही आहे ना, आता तुम्ही बघा नुसते बोट पखवादावर फिरतात तर दगड सुद्धा नाचायला लागतात. दगडांनी एवढी ताकद आहे त्या बोटात. अरे आपले ओठ बोलतात, आपण ओठातून शब्द बोलतो तर चालू कीर्तनात लोक झोपा काढतात आणि त्यांचे बोट शाईपानावर फिरतात तर झोपलेले दगड तडातट उठून बसतात. ही ज्ञानोबारायांची कृपा आहे त्यांच्यावर. हे प्रयत्नाने मिळत नसतं बुवा, हे यश साधूच्या आणि भगवंताच्या कृपेने मिळतं. आणि त्यांचेच लहाने भाऊ पण शेजारी बसलेले, दोघं एकापेक्षा एक आहे. एका तोडीचे एकापेक्षा एक वाजवणारे 2 बंधू सक्के भाऊ, लहान आणि मोठा दोघंही बसलेले. हे पण महाराज आहेत. आता मला सर्वांचे नावं माहिती नाही, पण आमचे भरत महाराज, सगळे टाळकरी ही विद्यार्थी मंडळी, त्याच्यानंतर आपले गुरुजी, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुबंधू अनिरुद्ध महाराज तारकर गुरुजी, इतर सगळी भजनी मंडळी, कीर्तनाच्या अगोदर शेलू गावातले वारकरी संप्रदायाचा आणि या परिसरातले वारकरी संप्रदायाचं सेवा कार्य करणारे, रामायणाच्या कथेतून, भागवताच्या कथेतून, गायनातून, मृदुंग वादनातून, म्हणजे कीर्तनातून, प्रवचनातून या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं सेवा कार्य करणारे जेवढे काही महाराज मंडळी आहे त्या सगळ्यांचा सत्कार या स्टेजवर आडूळ परिवाराच्या निमित्ताने तो सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ती सगळे आमचे आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ